जय महाराष्ट्र मित्रांनो. पाटील बोलते सबको कोलते हे आपल्या खास कार्यक्रमात आपलं आज स्वागत. मित्रांनो आपण आज घेऊन आलो आहे की भाजपावाले म्हणते की उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये काय तरी विकास केला, फक्त पैसे खाल्ले. तर भाऊ आपण एक बघितलं की 25 वर्षापासून भाजपाकडं गुजरातची सत्ता आहे, प्लस अहमदाबाद ज्याचं नामांतरण अजून यांनी अहमदाबादच ठेवलं, त्याचं नामांतरण अजून केलं नाही अहमदाबाद. तर ते अहमदाबादची नगरपालिका 25 वर्षात यांच्याकडे मित्रांनो. तर त्या नगरपालिकेवरती मित्रांनो 1063 असे 63 कोटी रुपयाचं त्या ह्याच्यावरती कर्ज मित्रांनो. म्हणजे ह्या भामट्यांच्या हाताखाली, या कमळाबाईच्या हातात जी पण शहर, जे पण राज्य, जो पण देश जातो मित्रांनो, तो कर्जबाजारी होतो. आपल्या देशावर लाखो हजार रुपयाचं कोटी रुपये कर्ज वाढलं आहे. म्हणजे आपले शीख साहेब कुठले होते, डॉक्टर मनमोहन सिंग, आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात जेवढं कर्ज होतं का त्याच्या 100 पट कर्ज आज आपल्या भारतावर आहे. प्लस आपल्या महाराष्ट्रावरती सुद्धा 100 पट जास्त कर्ज करून ठेवले आहे लोकांनी. आणि हे म्हणते उद्धव ठाकरेंनी काय केलं. अरे उद्धव ठाकरेच्या ताब्यात यायच्या आधी जी मुंबई महानगरपालिका 600 कोटी कर्जामध्ये होती, त्या माणसाने मुंबईचा विकास केला. आणि 92,000 कोटी का 93,000 कोटी ठेवी ह्या माणसाने करून ठेवल्या. कोणी? उद्धव ठाकरे साहेबांनी, आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी. आणि 2017 नंतर निवडणूक झालीच नाही, तर ह्या टरबुजांनी त्याच्यामधले काहीतरी ठेवी काढल्या आणि अशाच खर्चून टाकल्या. कोणी? या भामट्या कमळाबाईंनी. विचार करा, प्रत्येक ठिकाणी आहे तिथं कर्जात डुबेले. एकमेव मुंबई अशी आहे. आणि मुंबईच्या कधी तुम्ही आदित्य ठाकरे साहेबांचा आता कार्यक्रम काय काय केलं आणि काय काय नाही. सगळ्यात स्वस्त पाणी, शाळा, डिजिटल शाळा, कितीतरी लाख विद्यार्थी तिथे शिकताय. हो, प्राणी संग्रहालय बघा, रस्ते बघा, कोस्टल रोड, जे कोस्टल रोड समुद्रातून वगैरे जो ती संकल्पना म्हणतात ना भाजपा, आम्ही केलं, हे केलं, ते केलं, ती उद्धव ठाकरेंची संकल्पना आहे आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. एवढंच की फक्त यांचं यांनी उद्धव ठाकरेंचा जमून दिलं नाही. ते कोस्टल रोड आहे उद्धव ठाकरेंनी बनवलेलं आहे आणि हे फक्त उद्घाटनाला आलेले आहेत, अशी गोष्ट आहे. आणि एकमेव असा ब्रिज आहे ते रोड आहे की त्याला टॅक्स नाही आहे. म्हणजे कोणामुळं माहिती का? उद्धव ठाकरेमुळं. त्या रोडला टॅक्स लागत नाही, हे फक्त उद्धव ठाकरेमुळं. असा विषय मित्रांनो. आणि हे काय सांगते आपल्याला भामटे झाले. अरे आमचा महाराष्ट्र कर्जबाजारी करून ठेवला, आमचा देश कर्जबाजारी करून ठेवला. सले भामटे जनता पार्टी साले यांना आहे ना घालवायचं भाई, आपल्याला घालवायचं. अरे आता मुंबईचा विकास कोणा केला? मुंबईचा विकास पहिली गोष्ट इंग्रजांनी व्यवस्थित सगळं करून ठेवलेले मुंबईमध्ये. त्यानंतर काही काँग्रेस, परत दुसरे कोणी आधीमध्ये सत्तेत आले असतील ते लोक. त्याच्यानंतर आता शेवटची 25-30 वर्ष उद्धवसाहेब ठाकरे या माणसाने 25-30 वर्षात काम केलं. म्हणून आज मुंबई एवढी श्रीमंत आहे. आणि मुंबईमध्ये बाहेरून लोक येते, गुजरातचे सगळे. यांनी जर गुजरातमध्ये विकास व्हायला असता ना, तर गुजरातचे लोक मुंबईला आले असते. यांनी दुसरी मुंबई गुजरातमध्ये स्थापन केली असती. म्हणजे हे यांच्या हातात विकास नाही, यांच्या हातात फक्त लुटायचे काम आहेत. आजसुद्धा गुजरातचा विकास नाही. त्याच्यामुळे असंख्य गुजराती आज महाराष्ट्रात कामाला आहेत. विकास फक्त मुंबईचा आहे. कोणी केलेला आहे? तो काँग्रेसने केलेला आहे, उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. यांनी फक्त भामटेपणा केलेला आहे. फक्त रस्ते बांधायचे, टोल घ्यायचा, बस. समृद्धी महामार्ग जर सोडला ना, महाराष्ट्रात एक पण काम दिसत नाही यांच्या हाताने, एकसुद्धा काम दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना, बस संपला विषय. ना शेतकऱ्यांना कर्जमाफी, ना शेतकऱ्यांचे कधी पिकं वाढलेले, काहीच नाही. एक सिंगल काम सांगा. उलट जे महाराष्ट्रातले उद्योग होते ते गुजरातला पळू राहिले. अरे गुजरातला काय पळू राहिले? मुंबई आपले वर्ल्ड कपची फायनलसुद्धा चालेनी गुजरातला पळवली आणि हारलं. पनोतीचं नाव आहे त्या स्टेडियमला, पनोती, जयदेश पनोती. ते पनोतीमुळे ते भारतसुद्धा ते वर्ल्ड कप हारला 2003चा, 2023चा, 23-24चा. तो फक्त पळवायचं इथनं. आणि त्यात आमचा टरबुजासाला साथ देतो. मित्रांनो, मुंबईसाठी एकत्र व्हा, आपल्या मराठी माणसा जाग हो.
आणि मुंबई भाजपाला गिळंकृत करून देऊ नका. जय महाराष्ट्र. पाटील बोलते, सबको बोलते बाय.